या माझ्या दलित बांधवांनो, रजल्यानो आणि गाजल्यानो, देईल तुम्हाला करुणी मी खुले, काळा राम मंदिर चौदारचे तडे, काळा राम मंदिर चौदारचे तडे. नमो बुद्धाय. जय भीम मित्रांनो, मी सिद्धार्थ रामटके RR ब्लॉग या चॅनलतर्फे आपलं स्वागत करतो. आज आपण दीक्षाभूमी या प्रांगणमध्ये आलेलो आहोत. आपण समोरच पाहत आहात की इथे अशी सुंदर अशी गौतम बुद्ध बाबासाहेबांची इथं प्रतिमा फोटोज इथे लागलेली आहे, पाहू शकता. तर समोर तुम्हाला दिसत असणार इथे गौतम बुद्ध बाबासाहेब आणि गौतम बुद्ध बाबासाहेबची अनेक अशी प्रतिमा तुम्हाला समोर दिसत आहे. समोर अशी दिसत आहे तुम्हाला. तुम्हाला पाहताना तुम्हाला दिसत येतं की बाबासाहेबाची किती सुंदर अशी प्रतिमा समोर दिसत आहे आणि गौतम बुद्ध यांची फोटो समोरमध्ये. आणि आपण समोरमध्ये अनेक प्रकारची प्रतिमा तुम्हाला समोर दिसत आहे. आणि हे सुंदर प्रतिमा आपल्या जीवनामध्ये प्रकाश देताना आपल्याला दिसत आहे. आज आपल्याला मालूमच असणार, आज 13 तारीख आहे आणि बाबासाहेबची 133वी जयंती आपल्याला 14 तारखेला होणार आहे. आज आपण दीक्षाभूमीमध्ये काय असे कार्यक्रम चालू आहे आणि त्यांची तयारी कशी चालू आहे हे सुद्धा पाहण्यासाठी आलो आहोत. आपण पाहू शकता समोरच आपल्याला दीक्षाभूमीचा हा प्रांगण दिसत आहे आपल्याला. आणि इथे जो असा त्यांची फोटोकॉपी बाबासाहेब आणि गौतम बुद्धाची फोटोकॉपी समोर लागलेली आहे. आपण पाहू शकता. आपण समोर जाताना पाहूया. आपण पाहू शकता गौतम बुद्धाची किती सुंदर अशी प्रतिमा समोर फोटोकॉपीमध्ये लावलेली आहे. आणि हा एंट्री फेसचा हा गेट बनलेला आहे. आपण पाहू शकता बाबासाहेब आंबेडकरांची वाढदिवसाचा 133वा जयंती निमित्त इथे हा जो लावलेला आहे. आणि हा तुम्हाला समोरच पाहता तुम्हाला येणार बाबासाहेबचा ते फोटोकॉपी समोरच दिसत आहे तुम्हाला. समोर तुम्हाला दिसत असणार की बाबासाहेब यांची 133वी जयंती मनवण्यासाठी आपण इथे कार्यक्रमाची काय रूपरेखा आहे हे सुद्धा आपण पाहत आहोत. तुम्हाला दिसत असणार इथे जे रूपरेखा तयार करण्यासाठी त्यांनी भदंत आर्य नागार्जुन सुरेश ससाई यांचा फलकसुद्धा त्यांनी लावलेला आहे आपल्यासमोर दिसतच आहे. आणि इथे जो कार्यक्रम होता जो इथे कार्यक्रमाचा जो रूपरेखा आपण समोर दिसत आहे की समोर आपण पाहूया अजून काय इथे काय अशी तयारी चालू आहे 14 एप्रिलची आपल्याला दिसत असणार. हे पूर्णचं पूर्ण यांनी फलक जो लावलेले आहे, हे फलक जो लावलेले आहे तुम्ही पाहू शकता. हे पूर्ण जो फलक लागलेले आहे हे दीक्षाभूमीच्या एंट्री फेस गेटपर्यंत तुम्ही पाहू शकता यांना की कसं काय यांनी लावलेले आहे हे. आणि ह्या फेसमध्ये तुम्हाला दिसत असणार की जो पंचशीलचे ध्वज आहे हे किती अत्यंत सुंदर असे दिसत आहे तुम्हाला. आणि हे समोर तुम्हाला दीक्षाभूमी दिसून येत आहे. जे बाबासाहेबांचे विचार आहे त्या विचाराला ते प्रेरित होऊन त्यांना आपल्या फॅमिलीला आणि आपल्या परिवाराला याचा अत्यंत असा फायदा होणार आहे म्हणून त्या आपल्या परिवारासोबत इथे येतात. आणि समोर आपण पाहू शकता की असंख्य इथे जे काम चालू आहे आणि ह्या दीक्षाभूमीच्या प्रांगणामध्ये. आणि समोर तुम्हाला हा आपला जो बोधिवृक्ष पिंपळाचा झाडाचा हा जो बोधिवृक्ष आहे हा तुम्हाला याची एक अत्यंत अशी माहिती की हा जो वृक्ष आपण काही वेळेस पहिले आपण इथे व्हिडिओ केला होता त्यावेळेस ह्या झाडांना पानंसुद्धा नव्हती, कारण की त्या टायमाला पाने झडल्यामुळे आपण पाहू शकता आपल्याला ह्या झाडाची अत्यंत हिरवीगार अशी पाने लागलेली आहे. आणि हा श्रीलंकातून आपल्या सम्राट अशोकांनी महेंद्र आणि संघमित्रा यांना पाठवून प्रचारासाठी बुद्ध धर्माच्या प्रचारासाठी पाठवलं होतं. आणि त्यातून त्यांनी हा जो वृक्ष बोधिवृक्ष त्यांनी आणलेला होता आणि त्याची एक जड आपण दीक्षाभूमी इथे लावलेली आहे. आणि की यंदा आपल्याकडे इकडे जे कार्यक्रमाची काय रूपरेखा चालू आहे म्हटलं. हे 14 एप्रिलचा कार्यक्रम चालू आहे. इथे जो तयारी चालू आहे भव्याची जो तयारी तो उद्या सूरज कसाई भंतेजी जो इंदोरेवाले उद्या येतील. उद्या बाबासाहेबाला हार चढवतील, आतमध्ये जाऊन सन्या वंदना करतील, वंदना करून मग एअरपोर्टला जातील, तिथं हार चढवतील.
आपण ज्या आता ह्या दीक्षाभूमीमध्ये ज्या आलेले आहोत, आपण समोर इथे बाबासाहेबाचा असा संविधान लिहिताना तुम्हाला फोटो कॉपी तुम्हाला दिसून येत आहे की बाबासाहेबांनी किती कष्टांनी इथे बाबासाहेबांनी जो संविधान लिहिलं आहे आणि समोरच आपण तिथे लिहिलेलं आहे सिम्बॉल ऑफ नॉलेज बाबासाहेब आंबेडकर. हे अत्यंत अशी प्रतिमा त्यांचीवाली हे एकदम आपल्याला जिवंतपणे आपल्याला दिसून येत आहे की त्यांची जी प्रतिमा आहे की बाबासाहेब स्वतः आपल्याशी काही वार्तालाप करणार असं वाटून येते की काय आपल्याला. आणि समोरच मी तुम्हाला दाखवत आहो की ह्या प्रसंगामध्ये इकडे की गौतम बुद्धाची आपल्याला अशी स्टॅच्यू इथे लागलेला आहे. हा स्टॅच्यूसुद्धा आपण पाहू शकतो. आपल्याला समोर दिसतच आहे शांतीचे दूत महाकारुणिक गौतम बुद्ध त्यांचा इथे बनलेला स्टॅच्यू आपल्या समोर दिसतच आहे. आणि खाली तुम्हाला दिसत असणार की इथे धम्मचक्र प्रवर्तनासाठी गतिमान करण्यासाठी अशोक स्तंभच्या खाली असणारा आपला चक्र अशोक चक्र जो गतिमान करण्यासाठी आपल्या समोर दिसत आहे. आणि ह्या शांतीदूताच्या विचारांना ह्या प्रांगणमध्ये असंख्य लोक जनता ह्या इथे येतात, आपल्या परिवाराला घेऊन येतात आणि इथून शांतीचा मार्ग कसा लाभेल याची ते लोक आपल्या जीवनामध्ये कसे अंगीकार करणार याचीसुद्धा ते लोक माहिती घेतात. आणि समोरच आपण जाऊया बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याकडे. आता आपण समोरच पाहत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळाचा हा जो पुतळा आहे अत्यंत सुंदर असा पुतळा इथे बनवलेला आहे. आणि ह्या पुतळ्याला असंख्य लोक इथं अनुसरण करतात. आणि ह्या अनुसरण केल्याच्या नंतर त्यांच्या जी शिकवण दिलेली आहे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, अत्यंत असा मूल्यवान मंत्र आपल्याला दिलेला आहे. हा मंत्र असंख्य लोक इथून घेऊन जातात आणि आपल्या जीवनामध्ये अंगी आणण्याचं काम इथूनच करतात. तर मित्रांनो, सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या 133वी जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि आज मी दीक्षाभूमी येथे आलो आहे. आपण बघू शकता की भगवान बुद्धाचा समोर स्टॅच्यू आहे आणि जगाला शांतीचा मार्ग देणारा, अहिंसेची शिकवण देणारा भगवान बुद्ध याची सुंदर स्टॅच्यू तुम्ही बघू शकत आहात. आणि त्याचप्रमाणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी या देशाला संविधान दिलं आणि हा देश संविधानाच्या माध्यमातून विकसित होत आहे. आपण बघू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या अर्धाकृती पुतळा आणि त्याच्या खाली धम्मचक्र जो साऱ्या विश्वाला गतिमान करते ते धम्मचक्र आपण बघू शकत आहात. आणि ही आज 13 एप्रिल आहे आणि या 13 एप्रिल काही तास बाकी आहेत. बाबासाहेब आंबेडकरची जयंती नागपूरमध्ये जल्लोष साजरी करतात. त्याचप्रमाणे दीक्षाभूमीमध्ये पण हजारो लोक येऊन बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देतात आणि या जयंती दिनी एक प्रतिज्ञा घेतात. 22 प्रतिज्ञाचं पालन पण करतात. आपण या दीक्षाभूमी या क्षेत्रामध्ये आलेलो आहोत आणि समोरच आपल्याला मालूम असणार की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इथे पुतळासुद्धा लावलेला आहे. आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम असं या पोस्टरवर तुम्हाला लिहिलं आहे. इथे भंते आर्य नागार्जुन ससाई सूर्य ससाई यांच्या सुद्धा पुतळा लागला, फोटोज कॉपी लागलेली आहे. आपण पाहू शकता. आपण समोर तुम्हाला दिसत असणार. आपल्याकडे हे जे महानुभाव इथे जे आहे हे आपल्या वाणीने आणि आपल्या आवाजांनी आणि त्यांच्या गाण्यांनी लोकांना मनमुक्त असे करतात. बाबासाहेबांचे जे विचाराचे गाणे आहे, जे चळवळीचे गाणे आहे आणि चळवळीचे गाणे अत्यंत सुंदर असे गाणे ते आपल्या आवाजामध्ये सांगतात. आणि हा आवाज अत्यंत लोकांच्या जनतेपर्यंत जावा आणि त्यांची एक क्रांती अशी निर्माण व्हावी. त्यांच्या विचाराकडे तुम्ही पाहू शकता. आणि त्यांना डोळे नसले तरीसुद्धा ते डोळे नसले तरीसुद्धा ते आपल्या बाबासाहेबच्या विचारांना कसे वाढवायचं आहे हे सुद्धा ते नक्की नियमाने काम करतात. आणि आपण पाहू शकतात त्यांचे जी आता थोडं आपण त्याचं गाणं ऐकूया थोडा वेळेस. पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे
आपण पाहू शकता हा जो आपला श्रीलंकेतून आणलेला सम्राट अशोकाचे मुलगा महेंद्र आणि त्याची मुलगी संघमित्रा यांनी श्रीलंकेमधून हा जो बोधिवृक्ष आणलेला होता आणि त्या बोधिवृक्षाची कॉपी तुम्हाला समोर इथे पाहायला भेटणार। इथे जे लावलेली आहे जड त्याच्यानं हा असा मोठा असा हा वृक्ष बनलेला आहे। आणि तुम्हाला आम्ही तुम्हाला हा बोर्ड दाखवतो। हा कवा याचा निर्माण करण्यात आला आहे समोर पाहू शकतात हा बोर्डाला। हा तुम्ही पाहू शकता हा जो यांच्या किती वर्षापासून इथे लागलेला आहे आणि याचा काय उद्देश आहे तुम्ही पाहू शकता इथे की हा बोधिवृक्ष आपल्याला किती सुंदर असा बोधिवृक्ष हा वाटत आहे। आणि इथे याच्या चारों बाजूला यांनी पंचवीसाल्या ध्वजांनी इथे लावण्यात आलेला आहे। पंचध्वजाची आपली एक ओळख आहे। डॉक्टर बाबा गौतम बुद्ध आपल्याला जे शांतीचा दूत आपण म्हणतो त्यांनी जे पंचशील ध्वजाचा त्यांनी जे अनुसरण केलेलं आहे हा एक पंचशीलचा ध्वज आपल्याला असे संदेश देतो की शांतीचा मार्ग तर देतोच त्याप्रमाणे आपलं जीवन कसं जगायचं आहे हे तर सुद्धा आपल्याला हा मार्ग हा आपल्या पंचशील ध्वजामुळे आपल्याला माहिती भेटतो। आपण समोर पाहूया की इथे असंख्य जो युवा आणि असंख्य असं इथे ह्या ठिकाणी आलेले लोक आहे आणि हा ठिकाणी आलेले इथे 14 एप्रिलची तयारी का जोराने चालू आहे आणि जल्लोषाने किती चालू आहे हे समोर पाहू शकता सगळ्यांना आपण ह्या ठिकाणी। आणि तुम्हाला हर जागी तुम्हाला दिसणार येतं पंचवीस ध्वज हे अत्यंत सुंदर असे ध्वज लागलेले आहे। आणि हे जे तुम्हाला पंचवीस जे आपल्याला एक माहिती भेटते आपल्याला आणि इथे काही आपण त्यांच्यासोबत काही वार्ता बी करूया आणि त्यांच्याशी जाणून घेऊया की त्यांच्या 14 एप्रिल आणि त्याच्या संविधानच्या दीक्षाभूमीच्या त्यांचे काय विचार आहे हे जाणून घेऊया। आपल्याला मालूमच आहे की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती आहे आणि या अनुषंगाने इथे असंख्य लोक इथे येतात आणि त्यांचे विचार जाणून घेऊया की जो लोकांचे काय मत आहे। आपल्याला मालूमच आहे इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची 133वी जयंती। सर्वप्रथम सर्व नागपूरवासियांना बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो 133व्या जयंतीनिमित्त। आणि आज दीक्षाभूमीला पावनभूमीला आम्ही आलेलो आहे आणि पावनभूमी ही सगळ्यांना माहीतच आहे की बाबासाहेबांनी इथे दीक्षा दिली होती 1956ला। तेव्हापासून इथे चालू आहे आणि प्रत्येक वर्षी आम्ही येत असतो। 14 एप्रिलला नाही दीक्षाभूमीला जेव्हा ऑक्टोबर महिन्यामध्ये आम्ही येत असतो दसऱ्याला जनरली। पण आता इथे आलोच होतो नेमकं तर सर्वप्रथम माझं नाव विवेक पेटकर आहे। मी चंद्रपूरवरून आलेलो आहे इथे आज मुलीची एक्झाम असल्यामुळे इकडे आलेलो होतो म्हटलं दीक्षाभूमीला आपण एक व्हिजिट देऊन या। धन्यवाद। आपल्याकडे जे साहेब चंद्रपूर ह्या क्षेत्रामधून आपल्याला नागपूर इथे दीक्षाभूमीमध्ये आलेले आहे आणि आपल्याला मालूमच असणार की नागपूरमध्ये जशी दीक्षाभूमी आहे त्याचप्रमाणे चंद्रपूरला सुद्धा एक दीक्षाभूमी आहे। आणि हा चंद्रपूरवरून प्रवास करून आपल्याकडे दीक्षाभूमीला पाहायला की आपल्या नागपूरची दीक्षाभूमी कशी आहे ह्याच अनुषंगाने इथे आलेले आहे। आणि त्यांनी आता सांगत आपल्याला की त्यांच्या मुलींची एक्झामसुद्धा होती आणि ह्या एक्झामला त्यांच्या मुलींनी एक्झाम दिल्याच्यानंतर ते दीक्षाभूमी या प्रांगणमध्ये आले। त्यांच्यासोबत त्यांच्या मॅडम आपलं नाव काय म्हटलं? कीर्ती पेटकर। तुम्ही त्यांची आपल्याकडे कीर्ती पेटकर हे सुद्धा मॅडम आले आहे आणि ते त्यांच्या मिसेस आहे आणि आपण त्यांचे बी राय जाणून घेऊया 14 एप्रिलचा कसं काय आहे दीक्षाभूमीमध्ये ह्या प्रांगणमध्ये। आपल्याला मालूम असणार काल एवढा पाऊस आला आणि आता हा पावसाच्या आणि इच्छा ज्या कमिटीने हे पूर्ण भव्य असं कार्यक्रमासाठी त्यांनी अरेंजमेंट केलेलं आहे। तुम्हाला पाहून कसं वाटत आहे? खूप छान वाटून राहिलं मला। आणि 133वी डॉक्टर बाबासाहेब जयंती आहे तुम्ही या संघाने आपल्या व्यक्तींना आणि जनतेला तुम्ही काय आवाहन करा आणि काय असा उपदेश जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हटलं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा एक महत्त्वपूर्ण असा उपदेश त्यांनी दिलेला आहे आपल्याला। तुमच्या मनाने काय सांगू शकता? माझ्याही मनाने तेच आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एवढं सारं आपल्या जीवनामध्ये केलं आहे त्यांना पाहून लोकांनी शिकायला पाहिजे प्रेरणा घ्यायला पाहिजे शिकायला पाहिजे। आपण सुद्धा चंद्रपूरचे आहे का? हो।
आपल्याकडे त्यांनी सांगितलं आहे हे सुद्धा चंद्रपूरचे आहे आणि त्यांनी अत्यंत असे महत्त्वपूर्ण उपदेश आपल्याला मालूम आहे की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा जो नारा आहे बाबासाहेबांनी आपल्याला सांगितला होता. त्यांनी तो सुद्धा अनुसरण केलेलं आहे आणि त्यांनीसुद्धा आपल्या परिवारांना हा अत्यंत महत्त्वपूर्ण हा जो नारा आहे ते त्यांना सांगणार आहे. कसे काय जाईल सर, तुम्ही अमरावतीवरून आलेला आहे दीक्षाभूमी या क्षेत्रामध्ये आणि तुम्ही पाहतच आहात की ह्या क्षेत्रामध्ये आता 14 तारखेसाठी त्यांनी जे भव्य असं सजावट केलेली आहे, तर तुम्हाला तुम्ही जनतेवर काय आव्हान करा? मला सगळ्यात पहिले नेहमी जेव्हा मी इथे येतो, इथे जी व्यवस्था असते, जे म्हणजे एवढे मोठे मोठे कार्यक्रम होतात, पण अशी व्यवस्था शायद कुठे असेल. खूप व्यवस्थितपणे इथं मॅनेज केल्या जाते, सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या जाते आणि एक सगळ्यात चांगलं प्लेस मला जगामध्ये तरी हे सगळ्यात बेस्ट प्लेस एक वाटतं इथे. आपल्याला सरांनी सांगितलं आहे की इथे आल्यावर अत्यंत सुंदर असं वातावरण आहे आणि इथं जो भी व्यक्ती होतो त्यांना शांती निर्माण होते. सर, तुमचं नाव काय म्हटलं? माझं सुयोग सहस्त्रबुद्धे. हे सहस्त्रबुद्धे आणि मला वाटतं ते त्यांचे बाबासुद्धा रिलेटिव्ह आहेत माझे. त्यांचे रिलेटिव्ह आहेत, त्यांच्याशी आपण जाणून घेऊया की 2024 हे लोकसभाची चुनावसुद्धा आपल्याला दिसून येतात. समोरच आपला चुनाव आहे आणि हे सुद्धा अमरावती क्षेत्रामध्ये आले आहे. अमरावती क्षेत्रामधील आपल्याला मालूमच आहे आनंदराज यांनी सुद्धा पर्चा टाकलेला आहे आणि तिची काय अशी तयारी चालू आहे त्यांची आपल्यालाच मालूम आहे. तिथे जर पाहिलं तर तिथे चुरशीची लढत आहे. तिथे प्रत्येकजण जे कॅन्डिडेट आहे ते चांगल्या पद्धतीने तिथं फाईट करून राहिला आहे. बळवंत वानखडे झाले, दिनेश बुब झाले, राणा मॅडम झाली आणि जे दुसरे आहेत कॅन्डिडेट ते खूप चांगल्या पद्धतीने तिथं प्रचार चालू आहे आणि प्रत्येकाचे कामं आहेत तिथे. त्याच्यामुळं ती फाईट एकदम अटीतटीवर जाईल आणि त्यापैकी एक कॅन्डिडेट फायनल होईल. मला तरी असं वाटतं खूप कमी मतांनी तो विजयी होईल. आपल्याला त्यांनी सांगितलं आहे की आनंदराज तिथून उभे आहे आणि असंख्य तिथे अनुषंगाने अनेक पार्टीने सुद्धा तिथे तिथे कॅन्डिडेट दिलेले आहे आणि त्यांनी जे म्हटलं आहे अगर इथे भीमशक्ती आणि शिवशक्ती एक झाली तर इथून आपली ताकदमय अशी इथून पार्टीचे सिम्बलवर आपण जिंकणारे असे कॅन्डिडेटून निर्माण होणार. आणि असंख्य तुम्ही पाहू शकता त्यांच्यासोबत आपण काही महिला वर्ग बी आहे त्यांच्याशी जाणून घेऊया. मॅडम, तुम्ही कुठचे म्हटलं? आम्ही कोल्हा काकडा शामपूर. हे कोल्हा काकडा शामपूर इथून आले आहे, हे अमरावती क्षेत्रामध्ये येते. आणि मॅडम, तुमचं नाव काय म्हटलं? शोभा अशोक इंगळे. शुभा मॅडम आपल्या आल्या आहे, यांचं शोभा इंगळे नाव आहे यांचं. आणि हे सुद्धा आपल्याला आता मला एक विचारायचं आहे की आपण ह्या दीक्षाभूमी आला आहे, हा दीक्षाभूमी तुम्ही हा परिसर तुम्हाला पाहिला आहे, तुम्हाला मालूम आहे 14 तारखेला बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती आहे. ह्या क्षेत्रावर तुम्ही आल्याच्यानंतर अमरावतीच्या लोकांना तुम्ही काय सांगाल की नागपूरचं कसं काय इथं वातावरण आहे? आम्ही सांगू ना जे बघितलं ते. शाळेच्या कॉलेजच्या मुलीसुद्धा आलेल्या आहे आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती आहे. हे निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इथे अभिवादन करण्यासाठी आलेले आहे. त्यांचे विचारसुद्धा जाणून घेऊया की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे काय विचार आहे आणि त्यांनी यांना अनुसरण काय त्यांनी लोकांना काय ते उद्देशून सांगणार की ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेबांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा एक सुद्धा नारा दिलेला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या जीवनकालामध्ये हा जे कॉलेज शाळेच्या मुली आहे शिकताना त्यांनी बाबासाहेबाला काय पद्धतीने जाणून घेतलं आहे हे सुद्धा त्यांचे जाणून घेऊया. प्रथम तुमचं नाव काय म्हटलं? माझं नाव उर्मिला विनोद राऊत. मी उमरेडवरून आलेली आहे. इथे आंबेडकर कॉलेजमध्ये आली होती, स्पर्धा होती तर मला दीक्षाभूमीमध्ये यायचंच होतं. पहिल्यांदा मी तिथे गेली आणि स्पर्धा जिंकून आलेली आहे. तिसरा नंबर आला तरी काही फरक नाही पडणार, पण मी स्पर्धा जिंकलेली आहे. आपल्याला मॅडमने सांगितलं आहे की यांनी स्पर्धा एक्झाम झाली होती. कशाची होती म्हटलं एक्झाम? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीमगीत आणि पोवाडा गायन स्पर्धेमध्ये होती. अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती सांगितली आहे की कॉलेजच्या थ्रू इथे भीमगीत आणि पोवाड्याची इथे स्पर्धा निर्माण केलेली होती आणि यांनी स्पर्धेमध्ये इथे पार्टिसिपेट केलेलं आहे. तुम्हीसुद्धा केलं असणार आणि त्यांनी सांगितलं आहे की पार्टिसिपेट मी केलेलं असल्यानंतर मला 3रा क्रमांक हा त्यांचा आलेला आहे. आणि त्यांनी म्हटलं की नंबराचं काही नसते, परंतु बाबासाहेबांचे जे विचार आहे ते वाढले पाहिजे आणि त्याच्यावर जगलो पाहिजे त्यांनी सांगायचं आहे. अजून त्यांनी जाणून घेऊया काय म्हणतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप काही आपल्याला दिलं आहे, ते आपल्याला फक्त अंगीकारायचं आहे.
कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिका, संघर्ष करा, संघटित व्हा. शिका, संघर्ष करा, संघटित व्हा याचा मतलब म्हणजे आपल्याला कॉलेजमध्ये, स्कूलमध्ये, शाळेमध्ये जायचंच आहे, पण मन लावून आपल्या मम्मी, आई, बाबा, आजी, आजोबा, भाऊ, बहीण यांचंसुद्धा नाव उंच आणि मोठं करायचं आहे. आपल्यालासुद्धा मोठं व्हायचं आहे. मोठं होऊन आपल्या देशाला गर्व झाला पाहिजे की आपण एक हिंदुस्थानामधले नागरिक आहो, मुलगी आहो, मुलगा आहो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून आम्ही ज्ञान घेतलं. इतका तर गर्व झालाच पाहिजे सगळ्यांना. आणि आई बाबा हे आपल्या सगळ्यात महत्त्वाचे असतात आणि त्याच्यामध्ये असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी आपल्याला इतकं काही भरभरून दिलं आहे की मी त्यांना शब्दातसुद्धा मांडू शकत नाही. आमच्या जनतेला पण ते गाणं ऐकू द्यावं ना, 2 नंबर आहे. मला एक गोष्ट त्यांना सांगायचं आहे की आपण यांनी अत्यंत मूल्यवान माहिती सांगितली आणि बाबासाहेबांच्या विचारांना त्यांनी प्रेरित झाले पाहिजे. आणि मला एक त्यांच्याशी आपण ज्यांनी ते गाण्याची स्पर्धा झाली, त्यांनी जे गाणं तिथे म्हटलेलं आहे त्यांच्या आवाजामध्ये आपण ऐकूया गाण्याचे बोलसुद्धा आणि त्यांच्या ओठी त्यांच्या गाण्याचे बोल काय आहे. तुम्ही जे म्हटलं त्यांचा 3रा नंबरसुद्धा इथे आला आहे. गाण्याचं काय होतं, आपण काय गाणं म्हटलं? या माझ्या गरीब बांधवांनो. बोलून दाखवा ना. या माझ्या दलित बांधवांनो, रजल्यानो आणि गाजल्यानो, देईल तुम्हाला करुणी मी खुले, काळा राम मंदिर चौदारचे तडे, काळा राम मंदिर चौदारचे तडे. वर्षानुवर्षे हिनले तुम्ही या, दूर लोटिले ज्या समाजा. वर्षानुवर्षे हिनले तुम्ही या, दूर लोटिले ज्या समाजा. तुला खांद्यावरती मी वाहीन तयाची, लावून पनापान माझा. विजयाच्या लावू पताका, मुक्या नाही फोडून वाचा. चालाया लावीन लुडे पांगडे, काळा राम मंदिर चौदारचे तडे, काळा राम मंदिर चौदारचे तडे. जय भीम. अत्यंत सुंदर असं त्यांच्या आवाजामध्ये हे गाणं ऐकून असं मुग्ध असं हा गाणं यांच्या ऐकून मलासुद्धा इथं आनंद झाला आहे. आणि आपल्यासोबत त्यांच्यासोबत एक त्यांची मैत्रीसुद्धा आलेली आहे. तुमचं नाव काय म्हटलं? माझं साक्षी गजबे नाव आहे. राहणार कुठचे म्हटलं? वाकेश्वर. हे साक्षी गजबे आहे आणि ते राहणार कुठची? वाकेश्वर. हा कुठे पडतं? बरोबर. हे भुवापूर क्षेत्रामधले हे क्षेत्र आहे. आणि तुम्ही सुद्धा गाणं म्हटलं आहे का? आपण जो सुद्धा गाणं म्हटलं आहे त्याचे 2 बोल आपण बी ऐकून घेऊया. आकाश मोजतो आम्ही, आकाश मोजतो आम्ही, भीमा तुझ्यामुळे. आकाश मोजतो आम्ही, भीमा तुझ्यामुळे. आकाश मोजतो आम्ही, भीमा तुझ्यामुळे. वादळही रोखतो आम्ही, वादळही रोखतो आम्ही, भीमा तुझ्यामुळे. आकाश मोजतो आम्ही, भीमा तुझ्यामुळे. यांनी जे गाणं म्हटलं आहे अत्यंत सुंदर असं गाणं म्हटलं आहे. इथून मला दिसून येते सुंदर असं त्यांची आवाज आणि त्यांनी दोघांनी इथं सुंदर असं गाणं म्हटलं आहे. इथून मला ते आपल्याला की कणाकणामध्ये असंख्य असे हिरे आपल्या समाजातून, अत्यंत असे हिरे समाजातून अत्यंत दूर हर क्षेत्रामध्ये वाढलेले आहे. आणि हे आपल्या जीवनामध्ये अशी बाबासाहेबांच्या विचारांना वाढून बाबासाहेबचं नावसुद्धा वाढवणार आणि त्यांच्या परिवारासुद्धा नाव वाढवणार. आणि हे समोरच्यावरून हे आज या हिऱ्यांच्या वरतं तुम्हाला दिसून येतात की आज त्याच्यावर चमक नसलीसुद्धा पण कालांतराने याच्या जेव्हा चमक येणार तर हे जिथे जाणार तिथे अजून हिरे निर्माण करणार. इथून दिसून येते. मित्रांनो, मी सिद्धार्थ रामटेके RR ब्लॉग चॅनलतर्फे तुमचं स्वागत करत होतो आणि कॅमेरामॅन रमेश रामटेकेसोबत तुमचं स्वागत करत होतो. आम्ही
आज तुम्हाला दाखवलं हा स्पंग आहे दीक्षाभूमी. हा स्पांगणमधला तुम्ही पाहू शकता समोर ह्या स्पांगणमध्ये तुम्हाला. आणि आम्ही आता ह्या चॅनलतर्फे तुमच्या दीक्षाभूमी ह्या स्पांगणमध्ये तुम्हाला भेटवलो आणि याची तुम्हाला रूपरेषा दाखवली. कायची तयारी चालू आहे हे सुद्धा तुम्ही पाहिली आहे. आणि आता आपण इथे चॅनलतर्फे आपण स्टॉप करत आहोत. आपण धन्यवाद मित्रांनो. आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर करा आणि लाईकसुद्धा करा. नमो बुद्धाय. जय भीम मित्रांनो. सबस्क्राईबसुद्धा करा.